कसा रे किती त्रास दिली पप्पा मला. काय झालं? काही नाही काम सांगतच राहते, कधी पाहिलं 2 मिनिटं बसलं की आवाज देते. आता काय झालं तर? आता म्हणते मला चुलीवरतीच कोंबडी बनवून देऊन देते, बैरामला बनवते ना तशी. आता बैराम वरून हंडीत आणली आहे. मग मी बनवत, हा? मी नाही बनवत, तू बनवत बस. पप्पासाठी करावं लागेल मग. मी बनवतो, थोडा वेळ थांबा पप्पा. त्या परीक्षेत डाल देणार बा काहीतरी. मम्मी तिकडून म्हणते पाहशील त्याच्यात गोम असते. अबे परीक्षेत अशा गोम कुठं कुठं घेऊन फिरते. टाइमपास कामं करू लाग बाबू, खायला नाही भेटत नाही तर. मॅनेजर मॅडमला बा खायचं होतं तर सगळं चिरचार मॅनेज्ड बाय व्हिडिओ मॅनेजर मॅडम. बापरे, परीक्षेत पाय किती काम करायला. वर सामान नेऊन ठेवलं तर ना, किती कामाचं आहे. काय कामाचा आहे तो? 2 लाखला नेले, सारा क्रेडिट देऊन दिलं त्याले. 6 विटा निघणार पूर्ण मी नेलं. मला बोर होता म्हटलं इकडे. मग तू माहेरी जाता कोण तुला बोर? माहेरी जाऊन पण माहीत आठवण येते दिले. माहेरी जाऊन पण फोनवर बोलायचं आहे. तू माहेरी जाता कोण? बरं, खाऊन ये तिकडून व्हेज, आम्ही नॉनव्हेज बनवत आहे इकडे. तू बनवतो काही काही नॉनव्हेज वगैरे म्हणून मला माहिती यायला लागते. आज बनवणार आहे आम्ही बैरामची स्पेशल चिकन गावरानी हंडी. असं काहीच नाही, तुझ्यासाठी बनवून ठेवलाय सकाळी. तर आपण गावरानी चिकन घेतलेलं आहे. हे आहे 2 किलो. बैराम हंडी बनवण्यासाठी सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे ते फक्त बैरामलाच भेटतं, म्हणजे बैराम हंडी. तर ही मातीचीच आहे. खूप उपयोगी असणारा, बायकोच्या आणि आईच्या कामी येणारा खलबत्ता. तर आम्ही सांबार घेतलेला नेहमीप्रमाणे, ज्याला तुम्ही कोथिंबीर पण म्हणता, प्लस अद्रक, लसण, पालक थोडासा घेतलेला आहे कारण की थोडासा वेगळा फ्लेवर येण्यासाठी. प्लस आपण खालूनच थोडासा भाजून आणलेला, इथं पण भाजू शकतो चुलीवर, पण मॅनेजर मॅडमनं आधीच भाजून टाकला तो. प्लस तेजपत्ता आणि त्याच्यातले खडे मसाले जे आहेत ते डायरेक्ट तुम्ही दुकानात गेले तर 5 रुपयात खड्या मसाल्याचं एक पॅकेट बनवून देते. त्याच्यात सगळं असते, जिरं. सगळे सांगतात की तेल टाकतात म्हणून, पण आपण फल्लीचं तेल वापरतो. तर फल्लीचं तेल, मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, कस्तुरी मेथी. तुम्ही म्हणत असाल आम्ही हे वर्क करतोय गच्चर, कारण की वेगळा फील आहे, वाईब आहे बॉस. आणि खाली मम्मी शिवाय ते भिंती काढ्या होते, ती वेगळी गोष्ट. आणि पार्सल जे येतात ॲमेझॉनचे त्याचं खूप कामी आलेलं आहे. आज हे आम्ही जाळणार आहे. ते एक अख्खा बॉक्स आला होता, तो भेटवणार आहे. विटा इथं 2 विटा आणि मागून एक वीट लावली तरी प्रॉपर सपोर्ट झालेला आहे. आणि याच्यावर एक्झॅक्ट थांबत आहे ती. कांद्यात असा चमचा टाकून हे आपण भाजून घ्यायचा आहे. कांदा लालवाला कांदा घेतलेला आपण. बाकी सगळं बाजूला ठेवा. 2 सेकंद फक्त चंद्राकडे पहा. चंद्रातला किती सुंदर दिसत आहे तो. अरे याच्यात ते तू फ्लॅश, ये अदरक डाल्या, ये लसन डाल्या, अभी इसको मैं कुटेंगा. मिक्सर मध्ये झालं असतं मित्रांनो, पण ह्या चवीसाठी तुम्हाला याच्यातच करावं लागणार ऑप्शन. मेहनत करावी लागते. आता लसण अद्रक जरी लागलं असेल तरी मला असं वाटतं की घाण नाही वाटत, पण असं होते मला. तर ते बळा इथं नळ पण आहे गच्चर. वाह वाह वाह. तर हे लसण अद्रकची पेस्ट आपण तयार केलेली आहे, ही साईडने काढून ठेवली. आता इथे कांदा आहे. कांदा आपण ठेचून घेणार आहे चांगला. यार इथे नळगिड आहे का वर? कुठून हात दुखून राहिला, सवय नाही राहिली आता. तू असा म्हणून जसं की त्या पहिले धाबा होता आणि दररोजच काम करतो. तिने बे सवय होती ना आधी. 4 आर्म स्ट्रॉंग होता माझ्या. अबे तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. थोडासा घोटाळा झालेला आहे. आम्ही आणलं गावरानी चिकन. नॉर्मल चिकन असलं तर डायरेक्ट त्याच्यात भाजीत टाकून ते आपोआप तेवढं उकळून जाते. पण आम्ही आणलं गावरानी चिकन. ते उकळासाठी मटनसारखी वेळ लागते. मटणाला 4 शिट्ट्या देत असतो, तर त्याला 2 शिट्ट्या द्याव्या लागतात. तर त्याच्यासाठी आता काव्या मॅडम सगळं चिकन घेऊन खाली गेले आहे आणि ते उकडून आणत आहे. तर ते उकडून आणत आहे. प्लस पोळ्या पण काव्या मॅडमच बनवत आहेत खाली. तर जर तुम्हाला असं उकडा गिकडाचा विषय नसेल पाहिजे, तर तुमच्याकडे जर बॉयलर कोंबडी वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्ट ती बॉईल करू शकता त्याच्यात. पण आता चिकन आपलं गावरानी आहे, तर ती खाली गेलेली आहे. वाट पाहावं लागेल 15-20 मिनटं. तोपर्यंत आम्ही आराम करतो. A few moments later. अरे
कावा ते एवढं गरम करायला आणलं, कपडा गिपडा काही? काव्याताईने दुसरं गंध काढून दिलं. हा. काय म्हणे वरतं काही नाही होत म्हणे, गरम नाही लागत म्हणे. अर्ध्या बंदापर्यंत आलो, हे म्हणतात ते हे भेटले, काय म्हणते ते काय पन्नी हा. ते मला बिस्किटची पन्नी उचलली. तेही नव्हती दिल्ली तेही नव्हती पन्नी दिल्ली. काहीच नाही दिलं, घेऊन जा म्हणे. पण गरम खालूनच लागला असं ना, अर्ध्यात कसं लागला? नाही गरम तेव्हा झाला ना तो होतं, वरेपर्यंत. थंड गंधात काढून दिलं तर हम्म. होत नाही म्हणे, काहीच नाही वाटत म्हणे. अर्ध्यापर्यंत तो हळूहळू गंज गरम झाला वरेपर्यंत. हो. पुरा गंज झाला तो गरम. तर आमच्या इथे एक मेंबर आला अंडे खाणारा, पण तर त्याने एवढे अंडे आणले स्वतःसाठी. तो तिकडे गेला आहे, बायकोसोबत फोनवर बोलाल. आणि हे उकडून आणलेलं आहे आता चिकन. हा हा हा. आता आम्हाला झाले 2 घंटे वर वाट बघून. आणि नवीन मेंबर पण आलेला आहे, खूप प्रश्न विचारत आहे. 5 वाजता वर येणं सुरू केलं होतं. आता किती वाजले? 8 वाजले जेवायला असते. बघा मित्रांनो, किती मेहनत करायला लागते तुमच्यासाठी. तर जरा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन जे एक बटन आलेलं आहे हाईपचं, ते पण प्लीज क्लिक करा. धन्यवाद. बापरे, आज जर सगळ्यात जास्त कामं कोणं केले असेल ना, तर काव्यान गेले रे वा. चला पटकन आता घ्या पटपट. तर याच्यात टाकायचं आपल्याला सगळ्यात पहिले तेल. मला किती वेळ लागला ते करायला, 1 मिनिटात केलं तिनं. पोरगी आहे ते पोरगी, म्हणून तिथे जमते ते करणार. रेसिस्ट आहे हा, रेसिस्ट. रेसिस्ट नाही, मी क्रेडिट देऊन झालं, म्हणजे चांगलं करते बा पोरी काम, असं म्हटलं मी. आमच्या ह्याच्यात असं नाही आहे की पोरीचे पाय खेचते म्हणून. मग मी अप्रिशिएट करून आलो तिला. हा, याचं म्हणणं असं आहे, हे काम पोरीनंच केलं पाहिजे. असं नव्हतं म्हणाल पाहिजे या परीक्षेत. नाही यार, हे असं पटलं नाही असं आपल्याला नाही. परीक्षेत. माझं म्हणणं हे आहे की पोरींना हे काम खूप छान जमते. म्हणजे तेनच करा खरंच करावं. असं म्हणणं, लग्न झालं मी करा. आणि हे काम करून सुद्धा त्या बाहेर नोकरी पण करते. क्या बात आहे. म्हणजे पाय याचं काय म्हणणं, तिनं घरी बी कामं करा, बाहेरचे बी काम. तू खाऊन बसशील खाऊन काय? म्हणजे पोरी किती टॅलेंटेड असते मुलांपेक्षा, हे माझं म्हणणं आहे. कवर नको करू, कवर नको करू. तर तेल जळलं आमच्याकडून थोडंसं, सॉरी. ते पहिल्यांदा आमचं चुलेवर तेल टाकलं, त्याच्यात आगीत तेल टाकल्यानं कसं पेटते हे आज पाहून घ्या. आगीत तेल टाकणे हे फक्त तुम्ही ऐकलं असाल, आज आम्ही दाखवून दिलं प्रॅक्टिकली. प्रात्यक्षिक. तर जो मसाला आहे, खडा मसाला, तो टाकला आपण आधी. जे 5 रुपयाची पुडी भेटते बोललो तुम्हाला मी दुकानात. आणि प्लस आपण याच्यात आता टाकणार आहे हा पेस्ट, आता झालं तेल. ज्याच्यात आहे कांदा आणि खोबरं, जे जाळून घेतलं होतं आपण याच्यावर. डबल तर पेट्रोल. मित्रांनो, फ्लेम कमी फ्लेमवर बनवा लागतं मसाला. तर आपण 1-2 लाकडं काढून घेतल्या. वाढायचे असेल तर एक वेगळा इन्ग्रेडियंट ऍड करणार आहे, तो म्हणजे पालक. तो चिरून घेतलेला आहे. येतं का स्मेल चांगला? एक नंबर. इथपर्यंत आला काय? तर आता ह्या ज्या गोष्टी मी मग सांगितल्या होत्या त्या सगळ्या एकसोबत टाकणार आहे आपण, जेव्हा मसाला झाला असं वाटत आहे तेव्हा. सगळ्या म्हणजे काय काय तर आम्ही एक फ्लेम टेक्निशियन पण ठेवलेला आहे इकडे, एकदम तोंड घालून बसलेला आहे तो चुलीत. तेल टाकायचं किती, फ्लेम चेकर. काळाचं किती check करते. हा, माझ्या अंदाजा सरळ असते, मी चम्मचभर मीठ टाकत असतो, छोटावाला. पण आता एवढी सारी भाजी आहे तर हा चम्मच मीठ टाकत आहे मी. बस जास्त नाही, थोडंसं. तर आता आपण टाकणार आहे याच्यात मेन आयटम चिकन. तर सध्याच याच्यात पाणी नाही पडलं पाहिजे, फक्त पीसेस टाकायचे पहिले. तर पीसेस का टाकायचे, कारण की पीसेसला मसाला लागला पाहिजे, पीसला पण ते टेस्ट आली पाहिजे. पण आधीच जर आपण त्याच्यात पाणी टाकलं तर त्याला मसाला लागणार नाही पीसेसला, आणि मग टेस्ट नाही येणार. तर प्रयत्न करा की पाणी गेलंच नाही पाहिजे त्याच्यात. तर याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. टाकलं आपण तर थोड्या वेळ याच्यात झाकण ठेवणार आहे आणि तसं होऊ देणार त्याला. तर मसाला पहा खाली खाली असा दिसत आहे की याला लागलेला आहे पीसला म्हणून. तर जसं वाटलं की पीसला मसाला लागलेला आहे तर पटकन त्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करणं सुरू करू आपण आता. आता पाणी कोणतं, तर पाणी वेगळं गरजच नाही आहे, कारण की ज्याच्यात आपण काय म्हणतात त्याला उकळलेलं आहे तर हे जबरदस्त स्मेल येत आहे याचाच. तर हेच पाणी आपण थोडं थोडं ॲड करणार आहे, कारण की चुलीवर सांगताना त्या आग खाली लवकर जाळू शकते मसाल्याला. तर शशांकनी सांगितलं पाणी टाका लागते म्हणून, भटकन ओतून नका देऊ, थोडं 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 थोड्या थोड्या वेळाने टाकायचं आहे, जेणेकरून त्या पीसचा मसाला नाही निघून गेला पाहिजे. तर याला बघा थोडीशी तर्री आली आता.
तर पुन्हा आपण झाकण ठेवून याला थोडा वेळ होऊ देणार आहे, उकडी येईपर्यंत. बुडबुड 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 बुडबुड. तरी परफेक्ट झालेला आहे बघा. मसाला गिसाला परफेक्ट, रस्सा गिस्सा तयार झालाय, तर्री आली आहे त्याला. मित्रांनो तयार आहे आपलं बैराम हंडीचं मटण. असते पण आपण गावरानी चिकन. साईड द्या मित्रांनो, साईड द्या. ते किती की म्हणलं तरी साल्याला कमीच पडते येईल. मित्रांनो मी आयुष्यात सगळ्यांसाठी सगळं काही करतो, पण इथं मी सेल्फिश असतो लेग पीसच्या बाबतीत. तर सगळ्यात पहिले मी काढून घेणार आहे माझ्यासाठी. मला पण एक लेग तुमचे तुम्ही घेत बसा आता. मला पण एक मला leg पण piece. नाही, मग मला पण एक आता leg piece. नाही मला एक चार लेग leg पीस. तर हा लेग पीस पण दिसलाय मला. ओ मला पाहिजे. देतो रडू नको. 2 लेग पीस. पदरात जे पडेल ते आपलं. हे साईडला तुमच्या इकडे. हे घे. पदरात जे पडेल ते आपलं. हे घे नुब्या तू. गेला हड्डी खाशील का पण तू? हिची काय म्हणतो? तू नरम काय. आता ही टाका लागणार. तर मसाला जो आहे तुम्हाला वर बघायला भेटत असेल, कारण की असा डायरेक्ट मसाला आलेला आहे याच्यात. आणि हे बघ किती मस्त धूर किती मस्त मिळाला. तर हा जो मसाला आहे तो त्याच्यामुळं, मसाला नाही येतो ऍक्च्युली, कढीपत्ता आहे ते काढून टाकू शकता तुम्ही, पण त्याच्यामुळे त्याची जी वेगळीच टेस्ट येते ना, आ हा हा. तुम्ही आता रिव्ह्यू घेऊ सगळ्यांचा पोळ्या पटकन. द्या ना पहिली, पोळ्या. अरे पोळ्या राहिल्यास काय? पोळ्या काव्यानी केलेल्या आहेत, त्याचं क्रेडिट मी घेणार नाही आहे. त्याचा घास का एक नंबर आहे. मीठ खडा मसाला परफेक्ट बेक झालाय. अबे मीठ आहे का बरोबर? कमी जास्त परफेक्ट. परफेक्ट. ओ माय गॉड, फालतू सिव्हिल इंजिनिअरिंग केली. काल मी बोललो होतो. हो घेणे रिएक्शन. दे रे एकदा देऊन द्यायच्यात रिएक्शन अशी. तू हे बे मजाक नाही, सिरियसली. दे ना. काल बी माझ्या मीठने चुकलं, आज बी नाही चुकलं, आणि मसाले बी परफेक्ट आहे. रिएक्शन दे ना अशी. मस्त. परफेक्ट शिजलेला आहे. तोड ते. बरं घे. जबरदस्त. रस्सा लय खतरनाक झालाय. अजून निमुन्या मारला, निमुन्या आता बम वेगळी मजा. आपण पहिल्या वेळेस बैरम खाल्लं ना तसंच लागत ना. एक नंबर झालाय. आमचं काहीच नाही चुकलाय. जास्त मसाला नाही झालाय. हेवी मस्त पिसही खावंसं वाटणार आणि रस्सा पण खावंसं वाटणार. इकडे पोळ्या संपल्या एक एक. बोलत बसा. रिॲक्शन घेता पोळ्या संपल्या बरं इकडे. झालं तो घरकुल नाही टाकला. अजून एक जो मम्मीने मसाला दिला होता ना एक्स्ट्रा, तो आम्ही टाकला नाही आहे, कारण की मला माहिती होतं ओरिजिनल टेस्ट चालली आहे याची. तर बाहेरचा जो मसाला लागते एव्हरेज, घरकुल हे ते टाकू नका, असाच मस्त बनला. तर आता आम्ही जेवतो. तुम्ही पण हे रेसिपी नक्की ट्राय करा, केल्यावर मला कमेंट करून सांगा कशी बनली. बैराम हंडीची रेसिपी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हाईप करा आणि असंच आम्हाला प्रेम करत राहा. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग.